नमस्कार मित्रांनो, 3 इडियट्स चित्रपटाची गणना क्लासिक चित्रपटांमध्ये होते। गेल्या 16 वर्षात या चित्रपटाने अनेकांच्या आयुष्यावर खोलवर प्रभाव टाकला आहे। या चित्रपटामध्ये सेंटीमीटर नावाचे एक पात्र होते। ही भूमिका साकारणारा अभिनेता आता खूप बदललेला आहे। राजकुमार हिरानी यांच्या सुपरहिट चित्रपट 3 इडियट्सने भारतीय सिनेमावर एक अमिट छाप सोडली। या चित्रपटामध्ये मोठ्या स्टारसोबत एक छोटी पण अविस्मरणीय भूमिका होती, ती म्हणजे सेंटीमीटरची, जी अभिनेता दुष्यंत वाघ याने साकारलेली होती। चित्रपटाची लोकप्रियता इतकी होती की आजही लोक त्याला त्याच्या भूमिकेच्या नावाने ओळखतात। मात्र वेळेनुसार दुष्यंतचा लुक आणि अभिनय शैली दोन्ही खूप बदललेले आहेत। दुष्यंत वाघचे ट्रान्सफॉर्मेशन खूप चर्चेत राहिले आहे। त्याचे लेटेस्ट फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल होत असतात, जे पाहून लोकांना आश्चर्य वाटते। त्यांच्या नवीन रूपात तोच निरागस आणि खोडकर सेंटीमीटर आहे हे ओळखणंही कठीण आहे। दुष्यंतचे फोटो नेहमीच चर्चेत असतात। त्याच्या इंस्टाग्राम पोस्टवर एका युजरने कमेंट केली, "अरे हा सेंटीमीटर किती बदलला आहे", तर दुसऱ्याने लिहिले, "हवा किलर दिसतोयस". आजही त्याचे चाहते त्याच्या स्माइलचे वेडे आहेत। करिअर बद्दल बोलायचं झाल्यास दुष्यंत वाघने आपल्या अभिनयाची सुरुवात 2000 साली 'तेरा मेरा साथ रहे' या चित्रपटातून केली होती, ज्यात त्याने अजय देवगणच्या धाकट्या भावाची आणि एका स्पास्टिक मुलाची भूमिका साकारली होती। दुष्यंत केवळ चित्रपटांपुरता मर्यादित राहिला नाही, तो टेलिव्हिजनच्या दुनियेतही खूप सक्रिय होता। त्याने लोकप्रिय टीव्ही शो ना बोले तुम ना मैंने कुछ कहा मध्ये गुरुची भूमिका साकारली होती, जो मुख्य पात्र मोहनचा मित्र, मार्गदर्शक आणि तत्वज्ञ होता। सध्या दुष्यंत झी मराठीवरील लक्ष्मी निवास मालिकेत काम करताना दिसत आहे। याआधीही त्याने बऱ्याच हिंदी व मराठी मालिकात काम केले आहे।